महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। स्वप्नातील गाव संकल्पनेअंतर्गत शहापूर तालुक्यातील भोसपाडा आंबिवली ग्रामपंचायत टेंभा येथे ग्राम सहभागी सूक्ष्म नियोजन आराखड्याची सुरुवात। शहापूर तालुक्यातील आंबिवली भोसपाडा येथे स्वप्नातील गाव या संकल्पनेअंतर्गत गाव विकासासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले असून लोकांनी एकत्र येऊन स्वदेश फाउंडेशनच्या सहकार्याने एकलव्य आदिवासी गाव विकास समिती भोसपाडा स्थापन केली असून यांच्या पुढाकाराने गावाच्या सूक्ष्म नियोजन आराखड्याची सुरुवात करण्यात आली आहे। या संकल्पनेत स्वच्छ, सुंदर, स्वस्थ, साक्षर, समृद्ध आणि सृष्टी या 6 घटकांवर आधारित एकूण 63 विकास कामे निश्चित करण्यात आली असून ही कामे गावात पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे। काही कामे ग्रामस्थांच्या सहभागातून, काही शासनाच्या माध्यमातून तर काही कामे स्वदेश फाउंडेशन व इतर सामाजिक संस्थांच्या सहकार्याने पूर्ण केली जाणार आहे। लोक घडली तर गाव घडते या तत्वावर विश्वास ठेवून स्वदेश फाउंडेशन गावात सक्षम व विकासाभिमुख नेतृत्व तयार करण्यावर भर देत आहे। विशेष म्हणजे स्वदेश फाउंडेशन शासनाचा कोणताही निधी न घेता कार्यरत आहे। या उपक्रमांतर्गत भोसपाडा परिसरातील विखुरलेले 14 पाडे एकत्र येऊन एकलव्य आदिवासी गाव विकास समिती स्थापन करण्यात आली आहे। या समितीच्या माध्यमातून पुढील 4 ते 5 दिवस गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सूक्ष्म नियोजन आराखडा तयार केला जाणार आहे। गावाबरोबरच स्वदेश स्वप्नातील गाव संकल्पनेअंतर्गत 3 ग्रामपंचायतीमधील 5 महसूल गावामध्ये गाव विकास समित्या स्थापन करण्यात आल्या। या कार्यक्रमाला शहापूर तालुक्याचे गट विकास अधिकारी श्री बाबूराव राठोड, प्राथमिक आरोग्य केंद्र टेंभा येथील वैद्यकीय अधिकारी श्री रमेश राठोड, टेंभा सरपंच श्री मंगेश भगत, स्वदेश फाउंडेशनचे शहापूर तालुका व्यवस्थापक श्री रवींद्र राऊत, मंडळ अधिकारी श्री अजय अरबट, ग्राम महसूल अधिकारी श्रीमती तेजश्री विधाते, ग्रामपंचायत अधिकारी श्री ज्ञानदेव पावसे, गावचे पोलीस पाटील राजेश डोंगरे, ग्रामपंचायत सदस्य एकनाथ खोर, माजी उपसरपंच ज्ञानेश्वर चौधरी कोठारे, सरपंच चंद्रकांत दरोडा, सावित्रीबाई फुले गाव विकास समिती कोठार व गाव विकास समिती पालहेरीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। या उपक्रमामुळे भोसपाडा परिसरातील गावांचा सर्वांगीण आणि शाश्वत विकास साध्य होण्यास मदत होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आलाय। प्रतिनिधी सगीर शेख खर्डी। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।